नमस्कार मित्रांनो, मी अविनाश चौरे मराठी काठावरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो। आजचा नवीन दिवस, नवीन व्हिडिओ। या ठिकाणी नवीन ॲडव्हर्टाइजमेंट पडलेली आहे। या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत। कशामध्ये? शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा, पूर्ण माहिती सांगणार आहे आणि त्या व्हिडिओच्या नंतर तुम्हाला एक महत्त्वाची सूचना सांगणार आहे। ती ऐकण्यासाठी तर शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघत राहा। या ठिकाणी बघा, चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला या ठिकाणी सबस्क्राइब करून घ्या, लाईक करा आणि शेअर करा, कारण महत्त्वपूर्ण आणि अपडेटेड व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी घेऊन येतोय। या ठिकाणी बघा, बस चालक आणि वाहक याच्यामध्ये भरती निघलेली आहे। ही भरती कशामध्ये आहे तर बघा, या ठिकाणी बेस्ट उपक्रमाच्या भाडे तत्वावरील कंत्राटदाराद्वारे चालविण्यात येणाऱ्या बस गाड्यांमधून प्रवासी वाहतूक करण्यासाठी मुंबई शहरातील बस आगारातून प्रवर्तित होणाऱ्या बस गाड्यांसाठी या ठिकाणी बस आणि चालक वाहक पदासाठी या ठिकाणी अर्ज मागवण्यात येत आहे। तर हे उपक्रम कोणाचा आहे तर बेस्टचा उपक्रम आहे। बेस्ट हे काय आहे तर बऱ्याच मुंबई शहरासाठी उपक्रम चालवतं, तर आपण ते बघणार आहोत शेवटी। यामध्ये बघा, बस चालक पात्रता या ठिकाणी दिले, CTC दिलेला आहे 25,000। या ठिकाणी हे काय आहे मला माहित नाहीये, पण या ठिकाणी बघून घ्या। या ठिकाणी बघा, क्रायटेरिया दिलाय किमान 8वी पास पाहिजे, प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने जारी केलेला प्रवासी अवजड वाहनाचा परवाना व बॅज हे कंपल्सरी आहे। या ठिकाणी 3 नंबरला बघा, किमान 2 वर्षाचा प्रवासी अवजड वाहन चालवण्याचा तुमच्याकडे अनुभव पाहिजे। त्यानंतर बघा, बस वाहक पात्रता या ठिकाणी CTC 22,102 या ठिकाणी लिहिले। या ठिकाणी बघा, किमान 10वी पास पाहिजे तुमच्याकडे, प्रादेशिक वाहन प्राधिकरण महाराष्ट्र यांनी जारी केलेला बस वाहकाचा परवाना व बॅच पाहिजे। ठीक आहे, तर याच्यासाठी चालकाचा पाहिजे आणि यासाठी वाहकाचा पाहिजे। या ठिकाणी बघा, ईमेल ID दिलेले आहे त्यांनी, recruitment@mutspl.com। या ठिकाणी पत्ता दिलेला आहे 125 पहिला मजला, वडाळा उद्योग भवन, नायगाव क्रॉस रोड, वडाळा, मुंबई 400031। ठीक आहे, या ठिकाणी फोन नंबर सुद्धा दिलेले आहेत बस चालक आणि बस वाहकासाठी वेगवेगळे, आणि 10 ते 5 वाजेपर्यंत टाइम दिलेला आहे। या ठिकाणी ही ॲडव्हर्टाइजमेंट आहे, परंतु महत्त्वाची सूचना याच्यामध्ये अशी आहे की यांनी डेट दिलेली नाहीये की कोणत्या डेटला या ठिकाणी तुम्हाला जे आहे इंटरव्ह्यू असेल किंवा परीक्षा असेल तर कशासाठी यायचं आहे। ठीक आहे, तर या ठिकाणी डेट दिलेली नाहीये किंवा या ठिकाणी अदर काही इन्फॉर्मेशन दिलेली नाहीये त्यांनी, आणि ही ॲडव्हर्टाइजमेंट जी आहे ती सध्या मार्केटमध्ये स्प्रेड करत आहे, वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये किंवा या ठिकाणी तुम्हाला जाहिरातींमध्ये सुद्धा दिसून जाईल। या ठिकाणी बघा, त्यांनी जे दिलेले फोन नंबर आहेत ते या ठिकाणी तुम्ही व्यवस्थितरित्या क्रॉस चेक करून घ्या की खरंच या जागा ज्या आहेत त्या निघलेल्या आहेत की या ठिकाणी फ्रॉड आहे कोणाचा। ठीक आहे, तर या ठिकाणी दोन्ही फोन नंबर दिलेले आहेत, त्यांचा हा ईमेल ID दिलेला आहे। ही ॲडव्हर्टाइज जी आहे ती बेस्ट थ्रू या ठिकाणी निघलेली आहे, तर यांची ऑफिशियल वेबसाईट सुद्धा आहे bestunderstanding.com। त्या ठिकाणी बेस्टमध्ये जे आहे ते बऱ्याच या ठिकाणी सुविधा दिल्या जातात, ज्या ठिकाणी परिवहनचा असेल, विद्युत पुरवठा असेल, बस मार्ग जलाव्यूह असेल, ऑनलाईन सेवा असेल, तर या ठिकाणी बऱ्याच सेवा दिल्या जातात। सामान्य माहिती सुद्धा या ठिकाणी अवेलेबल आहे त्यांची। यामध्ये बघा, या ठिकाणी बघा त्यांच्या मुख्य पृष्ठावरती भरती नामक आहे, तर त्याच्यावर क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी थोडा व्हेरिफिकेशनसाठी टाइम घेईल तुम्हाला। या ठिकाणी ऑफिशियल वेबसाईट असल्यामुळे ते जे आहे कनेक्शन क्रॉस चेक करतात। यामध्ये बघा, भरतीवरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी भरती कशाची निघालेली आहे या ठिकाणी जाहिरात दिसून जाईल। तर कंत्राटी तत्वावर डॉक्टर किंवा बेस्ट उपक्रमामध्ये प्रशिक्षणार्थी कायदा, अप्रेंटिसशिप किंवा या ठिकाणी बघा इलेक्ट्रिकल इंजिनियरची नियुक्ती किंवा इतर या ठिकाणी जाहिरात आहेत, ह्या सगळ्या जुन्या आहेत। या ठिकाणी कोणत्याही पद्धतीची नवीन जाहिरात जी आहे ती आलेली नाहीये। तर तुम्हाला या ठिकाणी बघा, या ठिकाणी संपर्क म्हणून दिलेला आहे, त्याच्यावरती क्लिक करा। त्याच्यावर क्लिक केल्यानंतर सुद्धा या ठिकाणी व्हेरीफाईंग होईल। या ठिकाणी बघा, खाली मुख्य कार्यालयाचा पत्ता दिलेला आहे, बृहमुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट उपक्रम, पहिला मजला, बेस्ट भवन, बेस्ट मार्ग, कुलाबा। ठीक आहे, आणि जी ॲडव्हर्टाइजमेंट यामध्ये या पत्ता दिलेला आहे तो वेगळा आहे। या ठिकाणी त्यासाठी क्रॉस व्हेरिफिकेशन करून घ्या की जेणेकरून हे फ्रॉड मध्ये नसेल। या ठिकाणी बघा, खाली वेगवेगळे या ठिकाणी ऑन नंबर दिलेले आहेत, हेल्पलाईन क्रमांक दिलेले आहेत त्यांनी, तर तुम्ही या कार्यालयाशी किंवा प्रभागाशी तुम्ही संपर्क करून या ठिकाणी विचारू शकतात की या ठिकाणी खरंच वाहक आणि चालकच्या ज्या पदाच्या आहेत त्या या ठिकाणी जागा सुटलेल्या आहेत की नाही। तर मित्रांनो, ऑफिशियल वेबसाईट आहे हे लक्षात ठेवा, आणि यामध्ये कधी कधी काही ॲडव्हर्टाइजमेंट ज्या आहेत त्या फ्रॉड निघतात, त्यामुळे लक्षात ठेवा या ठिकाणी क्रॉस व्हेरिफिकेशन खूप गरजेचं आहे। तर मित्रांनो, अशाच महत्त्वाच्या या ठिकाणी माहितीसाठी चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा आणि शेअर करा। भेटूया पुढच्या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।